एका क्लिपमुळे रणवीर अलाहाबादियाच्या YouTube सोबतच त्याच्या करिअरला देखील ब्रेक लागलाय। समय रैना सोबत सुद्धा काही वेगळं घडत नाहीये, कारण इंडियाज गॉट टॅलेंटची कॉन्ट्रोवर्सी। पण आता इंडियाज गॉट टॅलेंट सारखेच दुसरे कॉमेडी शोज OTT वर पाहता येणार आहेत। अशातच फक्त इन्फ्लुएन्सर्सना टार्गेट करायला स्पेशली ही कॉन्ट्रोवर्सी वाढवण्यात आली। OTT प्लॅटफॉर्म्सनी मुद्दामून या कॉन्ट्रोवर्सीच्या ठिणगीला हवा देत तिचा भडका उठवण्याचा प्रयत्न केलाय, अशा चर्चा आहेत। पण OTT प्लॅटफॉर्म्स हे का करतील, या चर्चांमागचं काय कारण आहे तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी श्रुती, तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा। 10 ते 20 सेकंदाची एक क्लिप आणि 2 मिलियन्स मध्ये फॉलोवर असणाऱ्या यूट्यूबर्सचं करिअर धोक्यात। या क्लिप मधील वाक्याचं आपण समर्थन करत नाहीच, पण या एका क्लिप वरून एवढं सगळं महाभारत कसं झालं याचा विचार केला तर उत्तर येतं ते म्हणजे राजकीय नेते, कार्यकर्ते, छोटे मोठे इन्फ्लुएन्सर्स यांच्या सोबतच मोठ्या मोठ्या मीडिया हाऊसेसने यांना दिलेलं महत्त्व। ब्रेकिंग न्यूज म्हणत याच्या बातम्या सगळीकडे दाखवण्यात आल्या, त्यावर अनेकांच्या प्रतिक्रिया घेतल्या गेल्या, चर्चासत्र आयोजित करण्यात आली, थेट मुख्यमंत्र्यांना या संबंधीचा प्रश्न केला गेला आणि सातत्याने हा मुद्दा चर्चेत ठेवण्यात आला। ज्याचं कारण होतं या कॉन्ट्रोवर्सीचा फायदा घेत इन्फ्लुएन्सर्स आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या शोजना टार्गेट करणं। पण हे सगळं कोण आणि का करेल असा प्रश्न निर्माण होतो, ज्याचं उत्तर म्हणून समोर येतं ते म्हणजे OTT प्लॅटफॉर्म्स। ही कॉन्ट्रोवर्सी सुरू झाल्या दिवसापासून यामागे OTT प्लॅटफॉर्म्स असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू होत्या आणि आता या चर्चांमध्ये तथ्य असल्याचं वाटू लागलंय, कारण OTT प्लॅटफॉर्म्सवर सुरू होणारे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचे शो कॉमेडी आणि रियालिटी पासून गेम शो आणि रोमॅन्स आणि डेटिंग पर्यंत अनेक नवनवीन शोज OTT प्लॅटफॉर्मवर सुरू होणार आहेत। विशेष म्हणजे यात कोणतेही फिल्म स्टार्स नाही तर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स असणार आहेत। एल्विश यादवचा इंडियन गेम अड्डा, अभिषेक मल्लांसह गेम ऑफ ग्रिड आणि राहुल दुवासह विक्टिम या विक्टर, मुनावर फारुकीसह हप्ता वसूल आणि 10 मिनिट्स नो खबरे, जाकीर खानचा लव्ह लाईफ लफडे, हर्ष गुजराल आणि उर्फी जावेद यांचा एंगेज रोका या धोका यासारखे अनेक शोज सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचे शो आता आपल्याला यूट्यूबवर नाही तर OTT प्लॅटफॉर्म्सवर पाहायला मिळणार आहेत। यातील हर्ष गुजरालने तर त्याच्या इंडियाज गॉट टॅलेंट सारख्या शोचे सगळे एपिसोड्स YouTube वरून डिलीट करत OTT वर नवीन सुरुवात केली आहे। पण यातून इंडियाज गॉट टॅलेंट कॉन्ट्रोवर्सी मागे OTT प्लॅटफॉर्म्स असल्याच्या शंका कशी निर्माण झाली, या चर्चांमागे काय कारण आहे ते पाहूया। सोशल मीडियावर प्रसिद्धी प्राप्त केल्यानंतर अनेक इन्फ्लुएन्सर्स आणि यूट्यूबर्सनी त्यांचे स्वतःचे शो चालू केले, जे त्यांच्या YouTube चॅनलवर पाहता यायचे। पण इन्फ्लुएन्सर्सची फॅन फॉलोइंग आणि त्यांच्या फॉलोअर्सना आवडणारा शो मधला अपीलिंग कंटेंटमुळे त्यांचे हे शोज खूप पॉप्युलर झाले। शिवाय कोणतेही सबस्क्रिप्शन न घेता हे शोज पाहता यायचे। पण OTT प्लॅटफॉर्म्सवर पैसे देऊन शो पाहण्यापेक्षा अनेकांनी इन्फ्लुएन्सर्सचे हे यूट्यूबवरचे शो पाहायला सुरुवात केली। परिणामी OTT प्लॅटफॉर्म्सना याचा दणका बसत होता, त्यामुळे आपलं मार्केट खाणाऱ्या या इन्फ्लुएन्सरच्या शोवर काहीतरी तोडगा काढण्याच्या विचारात असलेल्या या सर्व OTT प्लॅटफॉर्म्सला इंडियाज गॉट टॅलेंटमुळे एक आयतं कोलीत मिळालं आणि त्यांनी याचा पुरेपूर फायदा घेत इन्फ्लुएन्सर्सना स्वतःकडे वळवलंय। रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना यांच्याकडून धडा घेत भविष्यात आपल्यासोबत असं काहीतरी होऊ नये म्हणून अनेक इन्फ्लुएन्सर्स आणि यूट्यूबर्स OTT प्लॅटफॉर्म सोबत गेलेत असं सांगण्यात येतंय। परिणामी यूट्यूबवर फ्री ऑफ कॉस्ट ज्या इन्फ्लुएन्सर्सना पाहता यायचं त्यांना पाहण्यासाठी आता OTTचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागणार आहे। तर या एका कॉन्ट्रोवर्सीचा फायदा घेत OTT प्लॅटफॉर्म्सनी मौके पे चौका मारला असून यामधून OTT प्लॅटफॉर्म्स एक प्रकारे त्यांची मोनोपोली इस्टॅब्लिश करू पाहतंय असं दिसून येतंय। तर यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।